हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यापैकी दीप अमावस्या, ज्याला काही ठिकाणी दिव्यांची अमावस्या असे म्हटले जाते, ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. यावर्षी 12 ऑगस्ट 2026 रोजी दीप अमावस्या आहे. या दिवशी घरातील दिवे, समई, निरंजन आणि प्रकाश देणाऱ्या वस्तूंची पूजा करून घरात सकारात्मकता, सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या म्हणजे काय, या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय आहे, या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी, दिवे कसे लावावेत, कोणत्या दिशेला दिवे ठेवावेत, काय नैवेद्य दाखवावा आणि या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, दीप अमावस्या म्हणजे काय? दीप अमावस्या म्हणजे प्रकाशाचे प्रतीक असलेल्या दिव्यांची पूजा करण्याचा विशेष दिवस. अमावस्या म्हणजे चंद्रदर्शन नसलेली रात्र. अशा वेळी घरामध्ये दिवा लावायला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये दीप म्हणजे ज्ञान, सकारात्मकता आणि आशेचे प्रतीक मानले जाते. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप आपल्याला एक सुंदर संदेश देतो. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाला प्रकाश आपल्या जीवनात आणावा. म्हणूनच या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. आता दीप अमावस्येचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊयात. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांना सजवले जाते. काही कुटुंबामध्ये घरातील सर्व समई, पणत्या, निरंजन आणि इतर दिवे एकत्र करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि दीपदेवतेचे स्मरण करून घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. दीपाचा प्रकाश हा शुभतेचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच या दिवशी घरात शक्यतो स्वच्छता ठेवून संध्याकाळी दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. दीप अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता कशी करावी? पूजेपूर्वी घराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते. घरातील देवघर, समई, दिवे आणि पूजेची जागा स्वच्छ करावी. ज्या दिव्यांची पूजा करणार आहोत ते दिवे स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यावेत. त्यानंतर देवघरात किंवा पूजेच्या जागी सुंदर रांगोळी काढावी. शक्य असल्यास फुलांनी पूजास्थळ सजवावे. लक्षात ठेवा, पूजेपेक्षा श्रद्धा आणि स्वच्छ मन अधिक महत्त्वाचे आहे. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी हे आपण पाहूयात. सर्वप्रथम पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी. त्यानंतर एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर सुंदर रांगोळी काढावी. त्यावर दिवे, समई किंवा निरंजन ठेवावे. दिव्यांना हळद, कुंकू आणि अक्षता लावाव्यात. फुले अर्पण करावीत. त्यानंतर तेल किंवा तूप घालून दिवे प्रज्वलित करावेत. दिवा लावताना मनामध्ये आपल्या कुटुंबासाठी सुख, आरोग्य, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करावी. त्यानंतर देवीची आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. देवाजवळ किती दिवे लावावेत? तर दीप अमावस्येला किती दिवे लावावेत याबाबत वेगवेगळ्या कुटुंबामध्ये, परंपरामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण अनेक पणत्या लावतात, तर काही जण घरातील समई आणि निरंजन प्रज्वलित करतात. म्हणूनच एखाद्या ठराविक संख्येत सर्वांसाठी बंधनकारक आहे असे मानायची गरज नाही. आपल्या घरच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार दिवे लावू शकता. दिव्यांची पूजा करताना काय अर्पण करावे? दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करू शकतात. नैवेद्यासाठी आपल्या घरच्या परंपरानुसार गोड पदार्थ किंवा फळे किंवा घरचा साधा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. पूजेमध्ये दिखावा करण्यापेक्षा श्रद्धेला महत्त्व द्या. घरामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंनाही मनापासून पूजा केली तर भक्ती महत्त्वाची आहे. या दिवशी कोणती प्रार्थना करावी? दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण साधी मनापासून प्रार्थना करू शकता. हे दीपदेवा, आमच्या घरातील अज्ञान, नकारात्मकता आणि दुःख दूर करून ज्ञान, सुख, शांती आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवते. त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि मंत्र म्हणायची सवय आहे त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार मंत्र किंवा स्तोत्र पठण करू शकतात. दीप अमावस्येचा सुंदर संदेश. दीप अमावस्या आपल्याला केवळ दिवे लावण्याची परंपरा सांगत नाही, ती आपल्याला जीवनातही प्रकाश निर्माण करण्याचा संदेश देते. जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या छोट्याशा चांगल्या कृतीमुळे दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो. म्हणून या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा किंवा अन्नदान करा किंवा आपल्या परीने जे चांगलं काम करता येईल, हा देखील सुंदर भावना आहे. या दिवशी काय टाळावे? दीप अमावस्येच्या दिवशी घरात शक्यतो वादविवाद, नकारात्मक वातावरण टाळावे. दिव्यांशी संबंधित कोणतीही पूजा करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. लहान मुले दिव्यांजवळ असतील तर मोठ्याने त्याच्यावर लक्ष ठेवावे. दिवे पडणार नाहीत किंवा ज्वलनशील वस्तूच्या अगदी जवळ ठेवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. धार्मिक परंपरा श्रद्धेने पाळताना सुरक्षितता नेहमी महत्त्वाची आहे. दीप अमावस्येचा समारोप.
तर मंडळी, 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीप अमावस्या हा आपल्या संस्कृतीतील प्रकाश आणि श्रद्धेचा सुंदर सण आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करून आपण आपल्या जीवनातही ज्ञान, सकारात्मकता आणि आनंदाचा प्रकाश यावा अशी प्रार्थना करूया. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो हीच दीप अमावस्येच्या निमित्ताने मनापासून प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच धार्मिक आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.